हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल AI बायोलॉजी आणि इट्स मी अविनाश शिंगडे. आणि या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहे ए ग्रॅन्युलोसाइट्स. काय डिस्कस करणार आहे आपण? ए ग्रॅन्युलोसाइट डिस्कस करणार आहे. ग्रॅन्युलोसाइट्स जे आहे ज्याच्या सायटोप्लाझममध्ये ग्रॅन्युल्स पाहिल्या जातात, ग्रॅन्युलोसाइट्स आपण डिस्कस केलेला आहे आणि तो जो व्हिडिओ आहे मी चॅनलवर अपलोड केलेला आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ नसेल बघितला की या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर तुम्ही क्लिक करून तो कंप्लीट व्हिडिओ पाहू शकता. ठीक आहे, तुम्हाला लाईन बाय लाईन वाचणं आहे. कोणतेही वर्ड किंवा कोणतीही लाईन तुम्हाला सोडणं नाही, कारण की कोणत्याही लाईनवरून तुम्हाला क्वेश्चन बनवू शकतो, MCQ बनवू शकतो, जे की तुम्हाला एंट्रन्स मध्ये विचारल्या जाणार आहे. क्लिअर आहे इथपर्यंत? ठीक आहे. तर या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण काय डिस्कस करणार आहे? ग्रॅन्युलोसाइट डिस्कस करणार आहे. काय करणार आहे? ग्रॅन्युलोसाइट्स. ओके, सिंपल सा कॉन्सेप्ट आहे. क्लिअर आहे? काही असा क्रिटिकल कॉन्सेप्ट नाही आहे, लक्षात ठेवण्यासाठी पण एकदम इझी आहे. जे की ग्रॅन्युलोसाइट्स राहतात त्याच्या सायटोप्लाझम मध्ये ग्रॅन्युल्स पाहिल्या जातात, त्याला आपण ग्रॅन्युलोसाइट्स असे म्हणतात. आणि ज्याच्या सायटोप्लाझम मध्ये ग्रॅन्युल्स पाहिल्या जात नाही त्याला आपण एक ग्रॅन्युलोसाइट्स असे म्हणतात. क्लिअर? डायग्रामॅटिकली पाहू आपण काय आहे. ठीक आहे, जर सगळ्यात पहिले एक तुमची रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही आले असाल तर व्हिडिओला पहिले लाईक करा, त्यानंतर बघा की कमेंट्स पण करा. जर काही डाऊट्स असेल तुम्ही कमेंट्स टाका, मी तुमचं नक्की कमेंट्स आन्सर देईन. सगळ्याला आन्सर भेटणार आहे. ठीक आहे, तर तुम्ही आले असाल जे नवीन आलेले आहे आपल्या चॅनलवर, जे नवीन आलेलं आहे, पहिले व्हिजिट नाही केलं, नवीन जर आले असेल तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की अशाच पद्धतीचे जे कॉन्टेंट राहते मी 10th त्यानंतर 9चे पण मी बायोलॉजीचे पोर्शन्स अपलोड करणार आहे. 10चे तर रेग्युलर बेसिसवर राहतात. एक दिवस आड आपला व्हिडिओ येत असतो, एक शॉर्ट्स आणि एक व्हिडिओ येत असतो. आणि त्यानंतर 12th बायोलॉजी 11th बायोलॉजीचे पण पोर्शन मी या प्लॅटफॉर्मवर अपलोड करणार आहे फ्री ऑफ कॉस्ट. क्लिअर आहे इथपर्यंत? जेणेकरून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी जे की अडचणी राहतात इकॉनॉमिकली ते नसल्या पाहिजे. ठीक आहे, तर सगळ्या गोष्टी इथं भेटून जातील. तर तुम्ही नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. एक ग्रॅन्युलोसाइट्स पाहणार आहे आपण. काय पाहणार आहे? एक ग्रॅन्युलोसाइट्स. पहिले आपण डिफरन्स पाहून घेऊ काय आहे तर ग्रॅन्युलोसाइट्स आणि एक ग्रॅन्युलोसाइट जर नवीन आले असेल तर. ठीक आहे, आता जर विचार केला हे दोन सेल्स आहे, सेल्समध्ये न्यूक्लियस आहे. आता जनरली मी लोब्युलेटेड न्यूक्लियस नाही काढलेला आहे, जनरल एक न्यूक्लियस काढलेला आहे तुम्हाला समजण्यासाठी. कारण की न्यूक्लियस हा कॉन्सेप्ट नाही आपला. न्यूक्लियस कॉन्सेप्ट जो होता तो पहिल्या लेक्चरमध्ये डिस्कस केला. आता अशा पद्धतीचे जे ग्रॅन्युल्स आहेत दिसतात तुम्हाला, हे जे ग्रॅन्युल्स आहेत हे काय तुमचे ग्रॅन्युल्स आहे ज्याच्या सायटोप्लाझममध्ये, हे काय तुमचं सायटोप्लाझम आहे. काय तुमचा सायटोप्लाझम आहे. ज्याच्या सायटोप्लाझममध्ये जर ग्रॅन्युल प्रेझेंट असेल तर त्याला कोणत्या श्रेणीमध्ये टाकलेलं आहे? ग्रॅन्युलोसाइटच्या श्रेणीमध्ये टाकलेलं आहे. क्लिअर आहे इथपर्यंत? आणि ज्याच्या सायटोप्लाझम मध्ये ग्रॅन्युल प्रेझेंट नाहीये त्याला कोणत्या श्रेणीमध्ये टाकलेलं आहे? एक ग्रॅन्युलोसाइटच्या श्रेणीमध्ये टाकलेलं आहे. क्लिअर आहे इथपर्यंत? ओके, म्हणजे तुम्हाला विजिबल डिफरन्स लक्षात आला असेल की ग्रॅन्युलोसाइट्स कशाला म्हणायचं आणि एक ग्रॅन्युलोसाइट्स कशाला म्हणायचं. ओके, चला मग लाईन बाय लाईन आपण डिस्कस करू, जे की तुमच्या बुक्स मधलेच आहे. आणि तुम्ही व्हिडिओ पाहत असताना तुमचे बुक्स घेऊन बसा, जेणेकरून तुमचं लाईन बाय लाईन जे इम्पॉर्टंट आहे ते हायलाईट करत चला. आणि नाही तर तुम्ही हँड रिटन नोट्स पण तुम्ही काढू शकता. ओके, चला मग आपण काय आहे बघा. ग्रॅन्युलोसाइट्स आर काय म्हटलेलं आहे? ग्रॅन्युलोसाइट्स आर अबाउट 28% ऑफ टोटल WBC. किती म्हटलेलं आहे? 28% ऑफ टोटल WBC. आज जर आपल्याला WBCचा जर ग्राफ काढायचा म्हटला तर ठीक आहे, जे की आज आपण जर थोडा गेला की हे काय तुमचे WBCs आहेत. काय तुमचे WBC आणि WBC मध्ये काय तुमचे ग्रॅन्युलोसाइट्स आहे, ज्याच्यामध्ये आपण करू काय तुमचे ग्रॅन्युलोसाइट्स आणि त्यानंतर काय तुमचे ए ग्रॅन्युलोसाइट्स प्रेझेंट. काय तुमचे एक ग्रॅन्युलोसाइट. तर ग्रॅन्युलोसाइट्स किती पर्सेंट आहे तुमचे? 72%. हा पण डाटा लक्षात ठेवा. किती आहे तुमचे ग्रॅन्युलोसाइट? 72%. आणि रिमेनिंग जे राहिलेले आहे, रिमेनिंग कोण राहिला मग? एक ग्रॅन्युलोसाइट. किती आहे तुमचे? एक ग्रॅन्युलोसाइट्स आर अबाउट 28% ऑफ टोटल WBC. मग किती राहील तुमचा? 28% ऑफ टोटल WBC. म्हणजे कॉन्ट्रीब्युशन तुम्हाला लक्षात असलं पाहिजे. MCQ विचारला जाऊ शकतो. इझी आणि इझी पण MCQ विचारला जातात. तुम्ही अंदाजाने काढू शकत तुम्हाला काय विचारल्या जाऊ शकते. क्लिअर आहे? म्हणून सगळे लाईन बाय लाईन वाचणं आहे आपल्याला. त्यानंतर काय म्हटलं बघा की सायटोप्लाझम ऑफ दिस ल्युकोसाइट्स, म्हणजे या सेल्स मध्ये जे एक ग्रॅन्युलोसाइट राहतात WBC, सायटोप्लाझम ऑफ दिस ल्युकोसाइट्स इज विदाउट ग्रॅन्युलोसाइट. काय म्हटलं मी? विदाउट ग्रॅन्युलोसाइट. विदाउट ग्रॅन्युलोसाइट्स म्हणजे नेमकं काय की त्याच्या सायटोप्लाझम मध्ये ग्रॅन्युलोसाइट्स ग्रॅन्युल्स प्रेझेंट नसतात. ठीक आहे, मी पहिले सांगितलेलं. म्हणून काय म्हटलं की सायटोप्लाझम ऑफ दिस ल्युकोसाइट इज विदाउट ग्रॅन्युल्स, म्हणजे त्याच्याकडे ग्रॅन्युल्स प्रेझेंट नसतात. क्लिअर आहे? चला ठीक आहे, नेक्स्ट पाहू आपण. दे आर फॉर्म
फ्रॉम द लिम्फॉइडिक स्टीम सेल्स. कुठून बनलेले तुमच्या लिम्फॉइड स्टीम सेल. आता लिम्फॉइडिक किंवा ज्याला आपण म्हणतो लिम्फॉइड स्टीम सेल्स म्हणजे नेमकं काय, जे की बोन मॅरो पासून बनलेले आहे. ठीक आहे, जे स्टीम सेल्स आहे लिम्फॉइडिक स्टीम सेल्स आहे. आता प्रश्न काय तुम्हाला माहिती आहे की बोन मॅरो पासून काय बनलेलं आहे, मग तुमचा लिम्फॉइड स्टीम सेल बनलेला आहे. आणि लिम्फॉइड स्टीम सेल पासून कशाचं फॉर्मेशन झालेलं आहे, तुमच्या ए ग्रॅन्युलोसाइटचं फॉर्मेशन झालेलं आहे. क्लिअर आहे. त्याच्यामध्ये मी एक डिफरन्स देईन तुम्हाला की ग्रॅन्युलोसाइट्स आणि ए ग्रॅन्युलोसाइट्समध्ये काय डिफरन्स आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. आणि लक्षात ठेवा की डिफरन्सच्या फॉर्ममध्ये तुम्ही स्टडी करा, जेणेकरून काय होते की एक लक्षात राहिलं तर दुसरं ऑलरेडी तुम्हाला लक्षात राहून जाईल. ओके, तर बघा कशापासून बनलं आहे, तुमच्या लिम्फॉइड स्टीम सेल पासून याचं फॉर्मेशन झालेलं आहे. आणि लिम्फॉइड स्टीम सेल कशापासून बनलेलं आहे, रेड बोन मॅरो पासूनच बनलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा and can divide by the mitosis. काय म्हटलं, डिवाइड होतात. हे जे सेल्स आहेत ना, ए ग्रॅन्युलोसाइट्स काय करू शकतात, डिवाइड करू शकतात. कशाच्या प्रोसेसनं, तुमच्या मायटॉसिसच्या प्रोसेसनं. बघा आज जर आपण पहिले जर म्हटलं ए ग्रॅन्युलोसाइट्स म्हणजे ग्रॅन्युलोसाइटचा जर विचार केला, कशा तुमच्या जे की तुमचे ग्रॅन्युलोसाइट्स होते, ग्रॅन्युलोसाइट्स जे होते जे डिवाइड करू शकत नव्हते. ओके, डू नॉट डिवाइड म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि हे जे ग्रॅन्युलोसाइट्स आहेत ते काय करू शकतात, डिवाइड करू शकतात. कोणत्या प्रोसेसनं, तुमच्या मायटॉसिस प्रोसेसनं. हा पण एक डिफरन्स आहे, लक्षात ठेवा. ओके, डिफरन्स आहे आणि MCQ पण बनू शकतो. त्यानंतर बघा की न्यूक्लिय ऑफ ग्रॅन्युलोसाइट्स आर लार्ज इन साइज, आर लोब्युलेटेड लाईक द ए ग्रॅन्युलोसाइट्स. ओके, ग्रॅन्युलोसाइट नाही तिथं काय दिलेलं असन, ए ग्रॅन्युलोसाइट दिलेलं असन. एक वेळा मी चेक करून घेतो तिथं. चला ठीक आहे, इथं काय दिलेलं आहे, एक ग्रॅन्युलोसाइट दिलेलं आहे. सॉरी, इथं थोडं मिस्टेक झालेली आहे. बघा काय म्हटलेलं आहे, दे कॅन डिवाइड द मायटॉसिस. ओके, इथपर्यंत लक्षात आलं. आणि याचा जो न्यूक्लियस राहतो, न्यूक्लियस ऑफ ए ग्रॅन्युलोसाइट म्हणजे ए ग्रॅन्युलोसाइटचा जो न्यूक्लियस राहतो, आर लार्ज राहतो. लार्ज म्हणजे मोठा राहतो. ओके, हे दिसते तुम्हाला दोन ए ग्रॅन्युलोसाइटचे एक्झाम्पल आहेत. एक आहे तुमचा जे की लिम्फॉइड म्हणजे लिम्फोसाइट्स आहे, आणि एक आहे तुमचा मोनोसाइट. बघा त्याच्या अंदरचे जे न्यूक्लियस आहे ते न्यूक्लियस तुम्हाला कसे दिसत आहे, एकदम लार्ज दिसत आहे. ओके, म्हणून काय म्हटलेलं आहे की ए ग्रॅन्युलोसाइट्स आर लार्ज इन साइज. म्हणजे त्याचा जो न्यूक्लियस राहतो, न्यूक्लिय ऑफ ए ग्रॅन्युलोसाइट, ए ग्रॅन्युलोसाइटचा जो न्यूक्लियस राहतो काय राहतो, तुमचा लार्ज राहतो. काय राहतो, लार्ज इन साइज. बट काय म्हटलेलं आहे, बट आर नॉट, काय म्हटलेलं आहे, बट आर नॉट लोब्युलेटेड लाईक द ए ग्रॅन्युलोसाइट्स. म्हणजे काय म्हटलेलं आहे, जर आपण ग्रॅन्युलोसाइट सेल जर बघितल्या तर ग्रॅन्युलोसाइट सेल्समध्ये काय आपल्याला जो न्यूक्लियस पाहायला भेटला होता, तो न्यूक्लियस कसा होता, लोब्युलेटेड होता. म्हणजे बेसिकली बायलूप्स होता. त्यानंतर 2 किंवा 3 किंवा 7 पर्यंत आपल्याला लूप्स त्याच्या न्यूक्लियसमध्ये पाहायला भेटले. बट इथं काय म्हटलेलं आहे बघा, लार्ज इन साइज तर न्यूक्लियस आहे, बट काय म्हटलेलं आहे की आर नॉट लोब्युलेटेड. म्हणजे याच्यामध्ये जो न्यूक्लियस आहे तो लोब्युलेटेड आपल्याला पाहायला भेटत नाही, त्याच्यामध्ये लूप्स पाहायला भेटत नाही. लाईक ग्रॅन्युलोसाइट म्हणजे ग्रॅन्युलोसाइट्स म्हणजे जसे लोब्युलेटेड न्यूक्लियस पाहायला भेटत होते, इथं तुम्हाला लोब्युलेटेड न्यूक्लियस पाहायला भेटणार नाही. क्लिअर. आणि त्याच्या बेसिसवर किती टाइप्स आहेत, त्याचे 2 टाइप्स दिलेले आहे. किती टाइप्स आहे तुमचे, 2 टाइप्स. बघा पहिला आहे तुमचा काय दिलेलं आहे, तुमचा लिम्फोसाइट्स. पहिले काय दिलेलं आहे, लिम्फोसाइट. आता लिम्फोसाइट तुम्हाला क्लिक पण झालं असेल, जे की मी तुम्हाला ऑफलाईनमध्ये ह्युमन हेल्थ अँड डिसीज चॅप्टर शिकवलेलं आहे. म्हणजे बेसिकली लिम्फॅटिक जे लिम्फॉइड सेल आहे, टी लिम्फोसाइट आणि बी लिम्फोसाइट, हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. जे नवीन आहे त्याच्यासाठी मी ऑलरेडी डाटा आहे समोर आपल्यासाठी. बघा 2 टाइप्स आहे, एक आहे तुमचा लिम्फोसाइट्स आणि एक आहे तुमचा मोनोसाइट्स. क्लिअर आहे इथपर्यंत. म्हणजे आज आपल्याला ग्रॅन्युलोसाइट जे आहे त्याचे किती टाइप्स आहेत तुमचे, 2. एक आहे तुमचा लिम्फोसाइट आणि एक आहे तुमचा मोनोसाइट. ओके, क्लिअर झालं इथपर्यंत. ठीक आहे, 1 बाय 1 डिस्कस करू. मग सगळ्यात पहिले काय आहे तुमचा लिम्फोसाइट. चला, इथपर्यंत इन्फॉर्मेशन क्लिअर झाली असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये ओके म्हणून टाका. ठीक आहे. आणि त्यानंतर काय तुमचं लिम्फोसाइट्स आहे. आता लिम्फोसाइट पाहू आपण. बघा काय म्हटलेलं आहे की लिम्फोसाइट्स आर द स्मॉलेस्ट ऑफ ऑल WBC. जर लिम्फोसाइट सेलचं जर तुमच्या बुक्समध्ये तुम्ही पाहू शकता डायग्राममध्ये, जे लिम्फोसाइट सेल आहे टोटल WBC जे की टोटल WBC आहे, टोटल WBC मध्ये सगळ्यात स्मॉल सेल आहे ते. बघा इथं पण मी डायग्राम थोडी स्मॉल काढलेली आहे. स्मॉल म्हणजे थोडी लार्ज काढलेली आहे, बट तुमच्या बुक्समध्ये दिलेलं आहे. जी की तुमची अरेंजमेंट आहे ना, त्याच्यामध्ये सगळ्यात लहान काय दिसन तुम्हाला, कोणती सेल दिसन तुम्हाला, लिम्फोसाइट किंवा लिम्फोसाइट सेल दिसन. क्लिअर. म्हणून म्हटलं लिम्फोसाइट्स आर द स्मॉलेस्ट सेल ऑफ द WBC अँड हॅव द लार्ज स्पेरिकल न्यूक्लियस. म्हणजे त्याचा जो न्यूक्लियस आहे काय तुमचा लार्ज आणि स्पेरिकल न्यूक्लियस आहे. काय तुमचा लार्ज अँड स्पेरिकल न्यूक्लियस. क्लिअर आहे. पहिला पॉईंट क्लिअर झाला. डायग्राम पहा, डायग्राम मध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. इथं पण दिलेलं आहे, लार्ज न्यूक्लियस आहे आणि त्यानंतर स्मॉल इन साईज आहे.
सेकंड पॉईंट बघा काय म्हटलेलं आहे, दे कॉन्स्टिट्यूट म्हणजे ते किती पर्सेंट कॉन्ट्रीब्यूट करतात, दे कॉन्स्टिट्यूट द 25 ते 30% ऑफ टोटल WBC. म्हणजे टोटल WBC मध्ये जर आपण विचार केला तर 25% जे आहे 25% ऑफ टोटल WBC कोण घेणार, तुमचा लिम्फोसाइट घेईन. कोण घेईन, तुमचा लिम्फोसाइट. आणि इकडे जर विचार केला जे मोनोसाइट्स आहे ते किती घेतात, तुमचा 3 to 5%. ओके, त्याच्यावर तर जाणार आहे आपण. बघा एकदम सिंपल पॉईंट आहे, दे कॉन्स्टिट्यूट अबाउट द 25 to 30% ऑफ टोटल WBC. क्लिअर. नेक्स्ट आपण त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, डिपेंडिंग अपॉन द फंक्शन. म्हणजे डिपेंडिंग अपॉन फंक्शन दिलेलं आहे. डिपेंडिंग अपॉन फंक्शन 2 टाइप्स. त्याचे किती टाइप्स पडलेले आहे, 2 टाइप्स. म्हणजे फंक्शन कशा पद्धतीने आहे, बी लिम्फोसाइटचं वेगळं फंक्शन राहील आणि टी लिम्फोसाइटचं वेगळं फंक्शन राहील. वेगळं फंक्शन म्हणजे काय, त्याचं फंक्शन करण्याचा जो म्हणू शकतो की जे प्रोसेस आहे ते वेगळी आहे. क्लिअर आहे इथपर्यंत, ते पाहू आपण समोर. डिपेंडिंग अपॉन द फंक्शन 2 टाइप्स त्याच्यामध्ये पडलेले आहे लिम्फोसाइट्समध्ये. लिम्फोसाइट्समध्ये 2 टाइप्स आहे. एक आहे तुमचा बी लिम्फोसाइट आणि एक आहे तुमचा टी लिम्फोसाइट्स. ओके, लिम्फोसाइट सेलच्या अंदरमध्ये पण 2 टाइप्स पडले. एक पडले तुमचा बी लिम्फोसाइट, एक पडला तुमचा टी लिम्फोसाइट. ओके, 2 टाइप्स क्लिअर झाले इथपर्यंत. आता पाहू आपण बी लिम्फोसाइट काय असते, टी लिम्फोसाइट काय असते. पहिला पाहू आपण की कशा पद्धतीने त्याचे नावं पडलेले आहे. बी लिम्फोसाइट त्याला काय म्हणतात आणि टी लिम्फोसाइट त्याला काय म्हणतात. तर पहिल्या पॅराग्राफमध्ये तेच दिलेलं आहे. पहिले पाहू बी लिम्फोसाइट मॅच्युअर इन बोन मॅरो. ओके, आता पहिली गोष्ट आहे तर बनतात पण कुठं, बोन मॅरो मध्ये, आणि मॅच्युअर पण कुठे झाले, तुमच्या बोन मॅरो मध्ये. लक्षात आलं इथपर्यंत. जिथं मॅच्युअर झालं, जिथं तुम्ही वाढले, अलग लक्षात, ज्या गावाचं नाव आहे, जसं का म्हणू शकतो आपण की एखाद्या ठिकाणी जसं की कृष्णनगरातनी झालेलं आहे तर कृष्णनगरी. क्लिअर आहे इथपर्यंत. अशा पद्धतीचं आहे, ज्या गावातनी आहे, ज्या जिथं ती वाढलेले, ज्या घरात वाढलेलं आहे त्याचं नाव त्याला दिलेलं आहे. बघा बी लिम्फोसाइट त्याला काय म्हणतात, कारण की ते मॅच्युअर कुठे होता, तुमच्या बोन मॅरोमध्ये. बोनचं इनिशियल काय, तुमचं बी, म्हणून त्याला काय म्हणतात, बी लिम्फोसाइट असे म्हणतात. ठीक आहे. बोन मॅरो मॅच्युअर झालेलं आहे तिथं. मॅच्युअर इन बोन मॅरो इज रिस्पॉन्सिबल फॉर द अँटीबॉडी प्रोडक्शन. आणि बी लिम्फोसाइट जे आहे ते कशासाठी रिस्पॉन्सिबल राहते, तुमच्या बॉडीमध्ये अँटीबॉडी प्रोडक्शन करण्यासाठी. जे अँटीबॉडीज राहतात, अँटीबॉडी प्रोडक्शन करण्याचा जिम्मा कोणावर आहे, तुमच्या बी लिम्फोसाइटवर आहे. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे. त्यानंतर काय तुमचं ह्युमरल्स. बघा ह्युमरल्स इम्युनिटी पण म्हटलेलं आहे. ह्युमरल्स इम्युनिटी म्हणजे नेमकं काय, जे इम्युनिटी एखाद्या पर्टिक्युलर प्रोटीन्स जे की सिक्रेशन करण किंवा अँटीबॉडी बनवण, म्हणजे प्रोटीन्स बनवून आणि प्रोटीन किंवा केमिकल थ्रू अनदर पॅथोजनला किल करत, त्या इम्युनिटी काय म्हणतात, ह्युमरल्स इम्युनिटी किंवा ह्युमरल्स इम्युनिटी असे म्हणतात. ओके, आता हे जे ह्युमरल्स इम्युनिटी आणि अनदर इथं दिलेलं आहे तुम्हाला सेल मिडिएटेड इम्युनिटी, या दोघांचा डिफरन्स ज्यावेळेस मी तुम्हाला सांगेन त्यावेळेस तुम्हाला क्लिअर होईल. क्लिअर आहे. त्यानंतर काय म्हटलं की इट इज द हायली स्पेसिफिक ऑफ अँटीजन. स्पेसिफिक अँटीजन, हायली स्पेसिफिक अँटीजन म्हटलेलं आहे. आता हा पॉईंटला आपण क्लिअर करू. हायली स्पेसिफिक अँटीजन म्हणजे नेमकं काय, जसं की एखाद्यानं म्हणजे बी लिम्फोसाइटनं काय बनवलं, अँटीबॉडीज बनवली एखाद्या डिसीजच्या अगेन्स्टमध्ये. डिसीजच्या अगेन्स्ट म्हणजे काय, जसं की आपण कोरोनाचं एक्झाम्पल घेऊ. कोविड-19 म्हणून आपण काय म्हणू, आपण त्याला कोविड-19. बघा इथं पाहू आपण. आता काय तुमचा कोविड-19 आहे, काय तुमचा कोविड-19, ज्याला आपण काय म्हणतो कोरोना व्हायरस. क्लिअर आहे इथपर्यंत. काय तुमचा कोरोना व्हायरस. तर कोरोना व्हायरस आपल्याला इन्फेक्टेड झाला, समजून घ्या एक एक्झाम्पल आहे. त्याच्यामध्ये म्युटेशन होते, तो व्हेरिएंट स्वतःमध्ये बदल घडतो, तर त्याच्यानंतर आपलं जे अँटीबॉडीज आहेत ते पण त्याच्यावर काम करत नाहीत. बट एक एक्झाम्पल घेऊ आपण. आपल्या बॉडीमध्ये काय झाला, तो आला आणि आल्यानंतर काय केलं, आपल्यावर इन्फेक्शन चालू केलं. तर इन्फेक्शन चालू केल्यानंतर काय केलं की बी लिम्फोसाइटनं फॉर एक्झाम्पल त्याच्या अगेन्स्टमध्ये काय बनवल्या, अँटीबॉडीज बनवल्या. तर हे जे अँटीबॉडीज आहे, हे अँटीबॉडीज त्याच्यानंतर आल्यानंतर अनदर व्हायरसवर चालणार नाही. ते कोणावर चालन, फक्त त्या व्हायरसवर चालन, जे की कोविड-19 कोरोना व्हायरस. कारण की त्याच मध्ये काय बनवल्या, अँटीबॉडीज बनवल्या. म्हणून आलं लक्षात. म्हणजे नेमकं काय, इट इज द हायली स्पेसिफिक अँटीजन. म्हणजे काय की ते स्पेसिफिक राहतात एका पर्टिक्युलर व्हायरससाठी पर्टिक्युलर अँटीबॉडीज. ओके, अनदर साठी अनदर अँटीबॉडीज, म्हणून काय म्हणतात, ते काय राहतात, हायली स्पेसिफिक राहतात. ओके, इथपर्यंत लक्षात आलं. बी लिम्फोसाइटचं कुठे मॅच्युअर होतात, बोन मॅरोमध्ये, रिस्पॉन्सिबल फॉर द अँटीबॉडीज प्रोडक्शन आणि त्यानंतर काय ह्युमरल इम्युनिटी. सेकंड काय तुमचं टी लिम्फोसाइट. टी लिम्फोसाइट बघा, टी लिम्फोसाइटचं नाव काय पडलं, टी लिम्फोसाइट इन मॅच्युअर. बघा मॅच्युअर इन थायमस. कुठं मॅच्युअर होते, ते थायमस मध्ये मॅच्युअर होते. थायमस ग्लँड आहे ना. आता बघा बनतात कुठं, रेड बोन मॅरो मध्ये. तिथून कुठं जाईल, तुमच्या थायमस मध्ये, आणि थायमस मध्ये काय होईल, ते मॅच्युअर होईल. म्हणून त्याला काय म्हणतात, टी लिम्फोसाइट. बोन मॅरो जे की आपलं बोन मॅरो नाही, बी लिम्फोसाइट बनले कुठं, रेड बोन मॅरोमध्ये. तिथूनच तुमच्या स्टीम सेल पासून बनलेले आहे. आणि तिथून बनल्यानंतर मॅच्युअर पण कुठे झाल्या, बोन मॅरोमध्ये मॅच्युअर झाल्या, म्हणून त्याला बी लिम्फोसाइट म्हणतात. आणि हे थायमस मध्ये झाले म्हणून याला काय म्हणतात, टी लिम्फोसाइट असे म्हणतात. क्लिअर आहे. म्हणजे मॅच्युअर इन थायमस,
अँड रिस्पॉन्सिबल फॉर द सेल मिडिएटेड इम्युनिटी. कशासाठी रिस्पॉन्सिबल राहतात ते? सेल मिडिएटेड इम्युनिटी. सेल मिडिएटेड इम्युनिटी म्हणजे नेमकं काय आणि ह्युमरल इम्युनिटी म्हणजे नेमकं काय याच्यातला फरक बघा. बी लिम्फोसाइटनं काय बनवलं होतं? अँटीबॉडी म्हणजे बेसिकली काहीतरी केमिकल प्रोटीन बनवलं ज्याच्या थ्रू काय केलं जाईल? तुमच्या पॅथोजनले किल केल्या जाईल. क्लिअर आहे इथपर्यंत? आणि इथं काय झालेलं आहे? सेल मिडिएटेड इम्युनिटी म्हणजे काय की जे सेल थ्रू अनदर अँटीबॉडीला मारणार त्याला म्हणतात सेल मिडिएटेड इम्युनिटी. जसं की तुम्हाला माहिती आहे टी लिम्फोसाइटमध्ये काय तुमचा हेल्पर टी सेल आहे, हे पण पॅथोजनले किल करण. किलर सेलचं नावच ते आहे की किल करण. मेमोरी सेलचं काम काय करण? त्याचा डाटा सेव्ह करण. आणि सपर्सिव्ह सेल म्हणजे काय? यायला सगळ्याला समजण्याचं किंवा रोखण्याचं काम कोणाचं कोण करण? तुमचं सपर्सिव्ह सेल. मग इथं काम कोण करत आहे? सेल काम करत आहे. ओके, इथपर्यंत लक्षात आलं? म्हणून काय म्हणतात त्याला? सेल मिडिएटेड इम्युनिटी. पण इथं काय करत आहे? ह्युमरल इम्युनिटी म्हणजे काय? इथं कोणतं तरी केमिकल किंवा प्रोटीन काम करत आहे. ओके, लक्षात आहे? कोणाला किल करण्यासाठी? पॅथोजनले किल करण्यासाठी. म्हणूनच याला काय म्हणतात? बी लिम्फोसाइटले ह्युमरल इम्युनिटी असे म्हणतात. ओके, क्लिअर आहे सगळ्याले? जर तुम्हाला हे पुन्हा जर समजलं नसेल, थोडं फास्ट जर झालं असेल तर व्हिडिओ रिपीट करून पाहू शकता तुम्ही की काय आहे बी लिम्फोसाइट काय असते, टी लिम्फोसाइट काय असते, त्याला कशानं नाव पडलं, या सगळ्या गोष्टी मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. क्लिअर आहे? क्लिअर आहे सगळ्याले? ओके, चला मग आपण नेक्स्ट आहे तुमचं मोनोसाइट. लिम्फोसाइट लक्षात आलं काय? आता पाहू आपण मोनोसाइट. मोनोसाइट. ओके, चला थोडं स्लो घेऊ अजून आपण. मोनोसाइट काय म्हणलं? मोनोसाइट्स आर द लार्जेस्ट ऑफ द WBC. म्हणजे पूर्णतः WBC मध्ये सगळ्यात मोठी जे सेल आहे, लार्जेस्ट जे सेल आहे ते कोणती आहे? तुमची मोनोसाइट्स आहे. काय? मोनोसाइट. बघा डायग्राम मध्ये पण दिलेले आहे. त्याच्यामध्ये बघा हे डायग्राम मी सगळ्यात मोठी सेल पण काढलेली आहे ते, आणि तुमच्या बुक्स मध्ये पण डायग्राम दिलेले आहेत. क्लिअर आहे? त्याच्यामध्ये सगळ्यात लार्जेस्ट सेल आहे तुमची कोणती सेल आहे? तुमची मोनोसाइट. लक्षात ठेवा की हे जे तुम्हाला दिसते एक ग्रॅन्युलोसाइटमध्ये किती एक्झाम्पल आहेत? दोन आहे. एक आहे तुमचे लिम्फोसाइट, एक आहे तुमचे मोनोसाइट. लिम्फोसाइट सगळ्यात लहान आणि मोनोसाइट सगळ्यात मोठे. ओके, त्यानंतर काय म्हटलेलं आहे की इट्स न्यूक्लियस इज लार्ज अँड बीन ऑर किडनी शेप. त्याचा न्यूक्लियस लार्ज आहे, दिसते तुम्हाला? लार्ज आहे. आणि त्याच्यानंतर काय म्हटलं? बीन शेप. बीन लाईक शेप पण दिसते तुम्हाला आणि किडनी लाईक शेप पण आहे. बीन ऑर किडनी शेप दिसते तुम्हाला? किडनी अशाच पद्धतीने आपली अशा पद्धतीची किडनी आहे. त्याच्यामध्ये पण डायग्राम पहा, किडनी शेप सारखं दिसून तुम्हाला काय? न्यूक्लियस. ओके, कोणाचा? मोनोसाइटचा. क्लिअर झाला? पहिला पॉईंट एकदम इझी आहे, काही कठीण नाही आहे, सगळ्याला समजला असं. त्यानंतर काय म्हटलं की दे फॉर्म द 3 to 5% ऑफ टोटल WBC. म्हणजे किती पर्सेंट राहील तुमचा? 3% किंवा 5% राहील कशामधला? तुमच्या टोटल WBC मधला. कशामधला? तुमच्या टोटल WBC मधला. ओके, क्लिअर आहे इथपर्यंत? दे फॉर्म 3 to 5% ऑफ टोटल WBC. हा पण आहे. इथं किती होतं? इथं पुन्हा सांगतो मी 25 to 30% ऑफ टोटल WBC. बघा थर्ड आणि मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट हाच आहे, आणि हा पॉईंट आपण जास्त डिस्क्राईब करू. मोनोसाइट्स आर द ऍक्टिव्हली मोटाइल्स अँड गिव्ह ऍक्टिव्हली मोटाइल्स. मोटाइल्स म्हणजे मुवमेंट करणारा. ओके, एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी जाणारे जे सेल्स आहेत ते आहे तुमची मोनोसाइट्स, जी की मोटाइल सेल आहे, जे की जाऊ शकते. क्लिअर आहे? ते पूर्णतः सेलमध्ये फिरते. मायक्रोफेजेस म्हणजे एक मोठं काहीतरी रूप धारण करते. सांगतो मी तुम्हाला समोर काय आता. मोनोसाइट्स आर द ऍक्टिव्हली मोटाइल्स अँड गिव्ह राईज टू द मायक्रोफेजेस. मायक्रोफेजेस म्हणजे काय की एक सेलच्या अंदरमध्ये गेल्यावर एखाद्या पॅथोजनचा तुमच्यावर अटॅक झाला, कोणत्या व्हायरस असो, बॅक्टेरियाचा जर अटॅक झाला, तर अटॅक झाल्यानंतर हे काय करते? मोनोसाइट मायक्रोफेजमध्ये कन्वर्ट होते. बेसिकली मोठी राक्षस सारखी होऊन जाते ते, ज्याला आपण मोनोसाइटनं म्हणता काय म्हणतो? त्याला आपण मायक्रोफेज म्हणतो. आणि ते कंटिन्युएशन मध्ये काय करत राहते? व्हायरसले गिळत जाते, म्हणजे डायरेक्टली खात जाते. ओके, पूर्ण सेलमध्ये जे आहे ते भरपूर काही रिलीज होतात, ते त्याला मायक्रोफेजेस पण म्हणतात. काय म्हणतात? मायक्रोफेज, जे की मोठं रूप राहते तेच राहते मोनोसाइट कन्वर्ट इन मायक्रोफेज. दे बघा काय म्हटलं? फायगोसाइट्स अँड डिस्ट्रॉय. बघा आता ते सांगतो तुम्हाला. डिस्ट्रॉय द बॅक्टेरिया अँड डेड टिश्यूज बाय द प्रोसेस ऑफ फायगोसाइटोसिस. काय म्हटलं तुम्हाला? फायगोसाइटोसिस. आता फायगोसाइटोसिस प्रोसेस मी सांगितलेलं आहे, मी डायग्राम पण दाखवलेलं तुम्हाला याच्या पहिल्या व्हिडिओमध्ये. जर तो नसेल बघितला तो पहा, त्याच्यामध्ये मी डायग्राम दिलेले आहे. त्या डायग्राम मॅटिकली कसं होऊन जाते, तुम्हाला लक्षात येऊन जाते की मी तुम्हाला काय सांगत आहे. ऍक्च्युअली मी तुम्हाला काय सांगत आहे, जसं की आपण फायगोसाइटोसिस म्हणजे नेमकं काय की डायरेक्टली किल करणं. एखाद्या जर बॅक्टेरिया वगैरे आला असेल तुमच्या याच्यामध्ये, तर बॅक्टेरिया आल्यानंतर काय करतात? ते डायरेक्टली पूर्ण सेलमध्ये फिरत काय म्हणजे पूर्ण म्हणजे मायक्रोफेजेसचं रूप ते धारण करतात आणि त्याच्या थ्रू डायरेक्टली गिळणे. जसं मी काल फोटोज दाखवलेले आहे, हे एक सेल आहे आणि या सेल्समध्ये इथं फॉर एक्झाम्पल असा काय तुमचा बॅक्टेरिया आहे. ओके, आणि या बॅक्टेरियल कम्प्लिटली सेल काय होऊन जाईल तुमची? गिळून टाकन, खाऊन टाकन. त्या प्रोसेसला म्हणतो आपण फायगोसाइटोसिस असे म्हणतात. क्लिअर आहे इथपर्यंत? ओके, तर हे झालं तुमचं मोनोसाइट्स. काय झालं तुमचे? मोनोसाइट्स. बघा काय तुमचे
ग्रॅन्युलोसाइटचे किती एक्झाम्पल होते? 2. एक आहे तुमचं लिम्फोसाइट आणि मोनोसाइट. कंप्लीट झाले. इथं तुमचा WBCचा जो पोर्शन आहे, टाइप्स ऑफ WBC आणि WBCची कंप्लीट इन्फॉर्मेशन, ती इन्फॉर्मेशन मी लाईन बाय लाईन कंप्लीट केलेली आहे. तुम्ही दोन्ही पण व्हिडिओ पाहू शकता. काही जर डाऊट असेल या व्हिडिओमध्ये आणि अनदर पहिल्या व्हिडिओमध्ये पण काही जरी डाऊट्स असेल तुम्ही कमेंट्स करा, मी तुमच्या कमेंटचा आन्सर देणार. आणि अनदर जर तुम्ही नवीन आले असेल, पुन्हा अगेन सांगत आहे मी तुम्हाला, जर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आणि त्यानंतर एवढं लक्षात ठेवा की ज्याला जरूरत आहे त्याला नक्की शेअर करा. आणि जेणेकरून चॅनल दूरपर्यंत गेलं पाहिजे, सगळ्याला या गोष्टी भेटल्या पाहिजे, प्रोव्हाइड झाल्या पाहिजे, त्यासाठी सगळ्यांना शेअर करा. व्हॉट्सअपवर शेअर करा, फेसबुकवर, जे की तुमचा सोशल मीडिया अकाउंट असेल त्यावर शेअर करा आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, धन्यवाद.